कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, 22 फेब्रुवारी 2026 रोजी जो स्कॉलरशिपचा पेपर होणार आहे, तर तो कशा पद्धतीने असणार आहे, त्या पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहेत, त्यांची डिफिकल्टी लेवल काय असेल, हे सगळं आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर 22 फेब्रुवारी 2026 रोजी 5वी स्कॉलरशिपचा गणिताचा पेपर असाच येणार, म्हणजे कशा पद्धतीने येणार आहे, हेच प्रश्न येणार का? तर ह्याच्यासारखे प्रश्न येणार, सिमिलर ह्याच्यासारखे प्रश्न येणार. हे जर प्रश्न करून गेले आपण, जर तुम्ही हे 50 प्रश्न करून गेलात, तर याच्यासारखेच 50 प्रश्न दुसरे असणार आहेत. त्याच्यामुळं हा व्हिडिओ इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. तर बघा, हे दिले स्कॉलरशिप, जे स्कॉलरशिपची परीक्षा घेतात ते कोण घेतं? स्कॉलरशिपची परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे स्कॉलरशिपची परीक्षा कंडक्ट करत असतात. आणि यांनी जो अभ्यासक्रम दिलाय त्यानुसार काय सांगितलंय की मराठीचे 25 प्रश्न असणार आहेत, गणिताचे 50 प्रश्न असणार आहेत, हे सर्वांना माहिती. पण महत्वाचं काय की सोप्या स्वरूपाचे प्रश्न 30% असणार आहेत, मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40% असणार आहेत आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न 30% असणार आहेत. म्हणजे जो आपण गणिताचा पेपर म्हणतोय, तर 100 पैकी 70 मार्काचं काय असणार आहे? सोपे ते मध्यम. सोपे ते मध्यम किती किती असणार आहे? 70 मार्क असणार आहे. म्हणजे 35 प्रश्न हे सोपे ते मध्यम असणार आहेत आणि 15 प्रश्न हे कठीण असणार आहेत. तर बघूया की प्रश्न कसा असेल, पेपर कसा असेल. तर पहिला प्रश्न पाहूया आपण. बघा, पहिला प्रश्न असा येईल, विभाग 2 असं तुम्हाला येईल पेपरमध्ये. असे विभाग असतील, विभाग 1, विभाग 2. विभाग 1 हा मराठीचा असेल, हा 2 असेल गणिताचा. आता गणिताचा जो पहिला प्रश्न आहे तो बघून घ्या. 23 किलोग्रॅम 500 ग्रॅम अधिक 21 किलोग्रॅम 750 ग्रॅम बरोबर किती? यांची बेरीज करावं लागेल. इथं किलोग्रॅम आणि इथं ग्रॅम. बघा, हे 23 ला इथं 23 लिहूया आपण, हे 500 ला 500, इथे 21, इथं 750. बेरीज बघा, 0 0 0 अधिक 5 5, 7 आणि 5 12, हातचा आला 1 म्हणजे इथे येईल 1. मग 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 2 आणि 2 4, 45 किलोग्रॅम 250 ग्रॅम. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. सोपा प्रश्न आहे. 2 नंबरचा प्रश्न पहा, किती आहे? 8, 1 2 3 4 5, 5 वेळा 9 आहे आणि 1001 यांची बेरीज विचारली. हा पण सोपा प्रश्न आहे. सोपे प्रश्न चुकायचे नाहीत. सोपे प्रश्न चुकले की तुमचे मार्क खूप कमी होतात, कारण की अवघड प्रश्न तर तुम्हाला मग जास्तच अवघड जातात. बघा, 9 अधिक 1 10, 9 ने 1 10, हात चाला 1, 9 ने 1 10, 9 ने 1 10 ने 1 11, हात चाला 1, 9 1 10 आणि इथं आलं 9. किती आलं? कोणता पर्याय दिसतोय? पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट आहे. आता 28वा प्रश्न बघा. 3/4 1/4 7/4 5/4 9/4 या अपूर्णांकाची उतरत्या क्रमाने मांडणी केल्यास पहिला अपूर्णांक व मधला अपूर्णांक यांची बेरीज किती? आता उतरत्या क्रमाने मांडणी करायची, मग सगळ्यात मोठा अपूर्णांक काय येईल? पहिल्यांदा येईल. आता इथं जर बघितलं तर छेद कसे सगळ्याचे समान आहेत. मग छेद जर समान असतील तर जो अपूर्णांक सगळ्यात मोठा असतो तो सगळ्यात मोठा असतो, म्हणजे 9 सगळ्यात मोठे. तर 9 काय येईल? उतरत्या क्रमात पहिल्यांदा येईल. त्यानंतर 7/4 येईल, 5/4, 3/4 आणि 1/4 ही मांडणी केली. पहिला अपूर्णांक व मधला अपूर्णांक, पहिला आणि हा मधला 9 आणि 5 यांची बेरीज किती येईल? बघा, 9 अधिक 5 किती आलं? 14. 14/4 कितीने भाग जाईल याला? 2 ने. 2 ने जर भाग दिला तर वर येईल 7 आणि खाली येईल 2. 7/2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 29. बघा, सेम या पद्धतीने पेपर असणार आहे स्कॉलरशिपचा. हेच प्रश्न असतील का? तर अशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत. लक्षात घ्या, खूप विद्यार्थी मग कमेंट सेक्शन मध्ये विचारतात, सर हाच पेपर आहे का? पेपर कोणता आहे तो आपल्याला 22 तारखेलाच कळणार आहे, 22 फेब्रुवारीलाच कळणार आहे. पण कशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत
ह्याच्यात फक्त काय बदल होऊ शकतो, आकडे बदलू शकतात. कसे आकडे बदलू शकतात, हे तर 45 दिले, 45च्या ऐवजी इथं 75 देतील किंवा 15 देतील, असे आकडे बदलू शकतात. पण फॉर्मॅट तर हाच राहणार आहे. अशाच पद्धतीचे प्रश्न येणार आहेत. त्याच्यामुळं असे जर आपण एक 5 पेपर सोडवले, असे 5 पेपर सोडवले कमीत कमी, तर तुम्हाला सगळा फॉर्मॅट ह्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. तर हा त्या फॉर्मॅट मधील हा पहिला पेपर आहे. आपण पुढचे 2, 3, 4, 5 हे पेपर पण लगेच घेऊन येत आहोत. सलग ह्या महिन्याभराच्या आतमध्ये असे 5 पेपर जर आपण सोडवले, तर आपल्याला स्कॉलरशिपला, गणिताला मॅक्सिमम मार्क मिळू शकतात, आउट ऑफ मार्क मिळू शकतात. तर पुढचा प्रश्न बघू. शेखरने बाजारातून 45 किलोग्रॅम प्रति किलोग्रॅम दराने अर्धा किलोग्रॅम टोमॅटो, बघा अर्धा किलोग्रॅम म्हणजे 1/2, अर्धा किलोग्रॅम म्हणजे 1/2. आता 30 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 1.5 किलो कांदे, 1.5 किलो म्हणजे 1.5 असतं, 1.5 किलो म्हणजे 1.5 असतं, आणि 56 रुपये दराने 2.25 किलोग्रॅम, 2.25 म्हणजे 2.25 असतं, भेंडी खरेदी केली, तर त्याने बाजारात एकूण किती रुपये खर्च केले? सोपे. कसं काढायचं? आता हे पॉईंट दिसलं की विद्यार्थ्यांना अवघड जातो. दोन पद्धतीने सांगूया एक्झाम्पल. एक तर सांगूया की हे अशा भागाकारातून सांगूया, पॉईंट मध्ये सांगूया. आता हे अर्धा म्हणजे 0.5 असतं. मग हे जी दुसरी पद्धत काय अर्धा लिहायची, तर 1/2 अशी पद्धत आहे. एक तर तुम्ही 45 आणि 0.5 चा गुणाकार करू शकता, किंवा ह्या 45 ला 2 ने भागू शकता. दोन्हीचं उत्तर काय येणार आहे? एकच येणार आहे. कसं बघा, 45 ला 0.5 ने गुणले, 5 5 25, 5 20 आणि 2 22, पॉईंटच्या पुढे किती घर आहे? 1. उत्तर किती आलं? 22.5. आता इथे भागून बघा, 2 2 4, तर किती आलं? 1 5 2 हा इथं आलं 0, 2 4 येईल, इथं आलं 1, इथं घेतला पॉईंट, मग इथं येईल 0, 2 पंचे 10, 22.5 दोन्हीकडे आहे. म्हणजे त्याने टोमॅटो किती रुपयाची खरेदी केले? टोमॅटो खरेदी केले 22 रुपये 50 पैशाचे टोमॅटो खरेदी केलेले आहेत. ही झाली टोमॅटो काढण्याची पद्धत. ही शांतपणे समजून घ्या. आता 2 नंबर दोन्ही मेथडने सांगितलं. आता 30 आणि 1.5 चा आपण गुणाकार करू शकतो. बघा, 15 0 0, 15 त्रिक 45, किती झालं? 450, आणि पॉईंटच्या पुढे 1 घालाय म्हणून इथे येईल 1, म्हणजे 45.0. कशाची किंमत आली? ही वरचे टोमॅटो आले, हे टोमॅटो झाले, आणि खाली काय आहे? 1.5 किलोग्रॅम कांदे. हे कांदे 45 रुपयाचे कांदे घेतले. आता पुढे बघूया की 56 आणि 2.25 चा गुणाकार कसा करायचा. बघा, आपण उलटा मोठ्या जास्त अंकी संख्या वरती लिहूया, म्हणजे सोपा जाईल गुणाकार. ही एक पद्धत आहे. दुसरी पण पद्धत आपण लगेच शिकूया. बघा, 6 पंचे 30, 6 दुने 12 आणि 3 15, हातचा आला 1, 12 अधिक 1 13, 5 5 25, इथं 2, 5 दुने 10 आणि 2 12, 5 2 10 अधिक 1 11, असे येईल 0, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6, 1 आणि 1 2, 126.00. ह्यांचा गुणाकार किती आला? 126.00. आता पॉईंटच्या पुढे किती घर आहेत? 2, तर इथं पण पॉईंटच्या पुढे 2 घर राहतील, आणि हे येईल 126. हे असं येईल. ठीक आहे. सॉरी, हे तर 2.25 किलो नाही म्हणलं, 1.25 किलो म्हणले, 1.25 किलो. सॉरी, आपलं वाचण्यात चुकलंय. 1.25 किलोग्रॅम म्हणजे 1.25 असतं, तिथे 1.25 येईल. रिपीट सोडवावं लागेल. वाचण्यामध्ये चुकलंय, 1.25 आहे, 2.25च वाचलं, ते आहे 1.25. ठीक आहे. तर बघा, 6 पंचे 30 येईल, 6 दोन्ही 12 आणि 3 15 येईल, 6 1 6 आणि 1 7 येईल, 5 5 25, 5 दुनी 10 अधिक 2 12, 5 1 5 अधिक 1 6 येईल, इथे येईल 0, 5 आणि 5 10, चाल 1 7, 2 9 आणि 1 10, इथे येईल 70. तर इथं किती येईल? 70 येईल, 70 येईल. ठीक आहे, हे येईल 70. आणि मग यांची बेरीज करूया. इथे येईल 5, 5 अधिक 2 7, 7 आणि 4 11 आणि 2 13, 137.5 येईल.
मग यामध्ये विद्यार्थ्यांना कोणता गुणाकार अवघड जातो तर 1.25 वाला किंवा फ्रॅक्शन वाला तो कसा इझिली करायचा तर त्याच्याकडे आपल्याकडे एक ट्रिक आहे. काय ट्रिक आहे बघा. सव्वा म्हणजे किती असतं 1.1/4. 1/4 म्हणजे काय असतं पाव आणि एक काय असतं एकच असतं. एक अधिक पाव म्हणजेच काय असतं सव्वा. एक अधिक पाव म्हणजेच काय असतं सव्वा. 2 अधिक पाव काय असतं सव्वा 2 असतं. सव्वा 2 असतं. ठीक आहे. आणि समजा 1 अधिक पाऊण तर काय असतं पावणे 2 असतं. पावणे 2 तर हे असे लक्षात ठेवा. तर आता जे सव्वा आहे सव्वा म्हणजे काय 1.1/4 याचा गुणाकार कशाशी होणार 56शी. बघा याचा आणि 56चा गुणाकार करायचा आहे. मग कसा करायचा गुणाकार तर ह्याच्यामध्ये 56नी 1ला गुणायचं. कशाला गुणायचं ह्या 1ला अधिक चिन्ह द्यायचं आणि 56 आणि 1/4चा गुणाकार होईल. किती आलं तर बघा 56 एके 56 आणि ह्या 56ला कशाने भागावं लागेल ह्या 4ने. 56ला जर 4ने भागलं तर किती आलं 14. मग किती आता 56 अधिक 14 काय उत्तर आलं 70. तर ह्या दोन्ही मेथड आहेत. तुम्हाला जी सोपी वाटते त्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 30. आता शाळेला सोमवार दिनांक 2 मे 2022 पासून 32 दिवसांची सुट्टी लागली. किती दिवसाची सुट्टी लागली 32 दिवसाची सुट्टी लागली. तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल. आता 2 तारखेपासून आहे 2 तारखेपासून आहे म्हणजे किती दिवसांनी शाळा चालू होईल 32 दिवसांनी शाळा चालू होईल. 32 दिवसांनी म्हणजे 32 दिवस नंतरचा वार शोधायचा आहे. नंतरच्या वारी शाळा सुरू होईल. मग 32 दिवस नंतरचा वार कसा काढतो आपण 32ला आपण कितीने भागतो 7ने. 7 चोक 28. शिल्लक किती दिवस राहिले 4. 4 दिवसानंतर शाळा सुरू होईल. 4 दिवस नंतरचा जो वार असेल 4 दिवसानंतरच्या वारी असं म्हणू शकतो आपण शाळा सुरू होईल. मग सोमवार आहे सोमवार नंतर कोणता वार येतो मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार. कोणता येईल तर तो येईल शुक्रवार 4 दिवसानंतर. उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. आता हे तर मुलं खूप कन्फ्यूज होतात. का कन्फ्यूज होतात की सर म्हणतात की 32 दिवसानंतर मग हे तर आम्ही ह्या 2 मध्ये सोमवार नंतर आम्ही 32 दिवस पकडतो तर तसं नाही करून जमत. म्हणजे 33व्या दिवशी त्यांचं म्हणणं काय असतं 33व्या दिवशी शाळा सुरू होईल. तर तुमचं योग्य आहे पण हे तर काय म्हणले पासून हा जो शब्द आहे पासून त्याच्यामुळे काय होतंय की 2 तारीख पकडावं लागते ना तुम्हाला. म्हणजे 32 दिवसानंतर शाळा चालू होणार आहे. ठीक आहे असं येतं ते. पुढचा प्रश्न बघूया 31वा. राहुलने 58,500 रुपयांना घेतलेली मोटारसायकल 64,250 रुपयांना विकली तर त्याला या व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा झाला. बघा 64,250 वजा 58,500 बघा शून्य येईल 5 12 येईल 3 12तून 5 गेलं 7 3 मधून 8 जातं का नाही तर 13 13तून 8 गेलं 5 आणि 5तून 5 गेलं 0. 5,750 रुपये काय होईल नफा होईल नफा. कारण की खरेदी किंमत कमी आहे विक्री किमतीपेक्षा नफा होईल. 31चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32. इष्टिकाचितीला अनुक्रमे किती पृष्ठे असतात. इष्टिकाचिती म्हणजे काय तुम्हाला दाखवतो इष्टिकाचितीची आकृती. याला आपण म्हणतो इष्टिकाचिती. ठीक आहे. तर ह्या इष्टिकाचितीला किती पृष्ठे आहेत एकूण एकूण 6 पृष्ठे आहेत. बघा हे 1 2 3 4 5 आणि ते पाठीमागचं 6वं हे पुढचं एक पृष्ठ आणि हे पाठीमागचं एक पृष्ठ हे पाठीमागचं असे मिळून किती पृष्ठ झाले 6 पृष्ठे झाली बरोबर. आणि कडा किती कडा म्हणजे ह्याला कडा म्हणतात 1 2 3 4 5 6 7 8
9 10 11 12 किती कडा आहेत 12. सृष्टी किती आहेत 6 आणि कडा किती असतात 12. सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण तयार झाले. आता कसे काढायचे त्रिकोण किती तयार झाले तर याला आपण सोप्याच पद्धतीने सोडूया. ABCD नाव देऊन सोडूया. बघा ABCDEF. मग मला सांगा ए हा त्रिकोण आहे, बी पण त्रिकोण आहे, सी आहे का सी त्रिकोण नाही, सी चौकोन आहे, डी त्रिकोण आहे आणि त्यानंतर ई हा त्रिकोण आहे. म्हणजे सिंगल सिंगल वाले किती त्रिकोण आले 4 आले. ठीक आहे. आता डबल डबल वाले बघू. ए बी हा त्रिकोण आहे. परत ए सोबत कोणता त्रिकोण बनू शकतोय बघा असा ए आणि सी. ए सी हा त्रिकोण बनू शकतो. ठीक आहे. ए सोबत बी त्रिकोण झाला बघा हा ए बी. हा ए बी एक त्रिकोण झाला, ए सी एक त्रिकोण झाला. ठीक आहे. आता बी सोबतचे त्रिकोण काढूया आपण. बी सोबतचे ए बी तर आपण लिहून झालाय, ए आणि बी चा त्रिकोण लिहून झाला. मग कोणता राहील बीडी. राहील बीडी. बी सोबतचा त्रिकोण बीडीच येईल डबल वाला. आता सी सोबत काय येईल सीडी. सीडी एक येईल आणि सी सोबत सी तर होणार नाही. आता डी सोबत डी बीडी झाला आणि सीडी पण झाला. आता ई सोबत कोणता येईल ईएफ. ईएफ येईल आणि दुसरा कोणता तयार होते का ई सोबत नाही होते. म्हणजे डबल वाले किती झाले 5, सिंगल वाले किती झाले 4, डबल वाले झाले 5. आता 3 ह्याचा बघूया. 3 ह्याचा कोणता होतोय एसीई. एसीई बघा ए सी आणि ई हा होतोय. ठीक आहे. पुढचा बीडीएफ. बीडीएफ होतोय. बीडीएफ होतो. अजून कोणता होतो का बघा 3 वाला. 3 वाला नाही होते. आता 2च झाले. आता 4 वाले बघा. 4 वाला कोणता होतोय एबीसीडी होतोय. एबीसीडी. अजून कोणता होतोय का 4 वाला. 4 वाला अजून कोणता होत आहे का नाही होतय. एकच झाला. आणि संपूर्ण मोठा एक त्रिकोण ए बी सी डी ई एफ हा वाला एक. मग बेरीज करा. 5 अधिक 4 9, 9 2 11, 11 1 12, 12 अधिक 1 13. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. कसे सोडवायचे असतात ते प्रश्न बघून घ्या. पेपरमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न येतात आणि हे प्रश्न सेम ह्याच पद्धतीने आपल्याला सोडवावे लागतात. मग पुढचा बघूया. दशादशे 8 दराने 3500 रुपयांची 2 वर्षाचे सरळ व्याज किती. कसं काढणार. सरळ व्याजाचा फॉर्म्युला आहे सरळ व्याज बरोबर मुदक. मु म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर, क म्हणजे कालावधी. मग काय दिलंय 3500 काय दिलेलं आहे आपल्याला 3500 मुद्दल दिले. तिथे 3500 लिहूया. दर किती दिलाय दर दिलाय 8. इथे 8. कालावधी आहे 2. भागाकारामध्ये येईल 0. बघा 2 शून्याला 2 शून्य जातील. राहील काय 35. गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 2. तर मला माहिती 35 आणि 2 चा गुणाकार किती येईल 70. 70 आणि 8 चा गुणाकार 7 8 56. 560 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. किती सोपा प्रश्न होता 34वा. आता 35वा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 35. बघा पोपटांची संख्या सुतार पक्षाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. म्हणजे इथं एक त्रिकोण म्हणजे किती पक्षी 4. मग मोजून घ्या 1 2 3 4 5 6 7. 7 7 चोक 28 पोपट आहेत. 1 2 3 4 4 चोक 16 मोर आहेत. 1 2 3 4 5 6 6 चोक 24 घार आहेत. 1 2 3 3 चोक 12 12 सुतार पक्षी आहेत. तर पोपटांची संख्या आहे 28 आणि सुतार पक्ष्यांची संख्या आहे 12. कितीने जास्त आहे 16 ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढचा प्रश्न बघा. मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे. आता मोरांची संख्या आहे 16. मोरांची संख्या किती आहे 16.
एकूण पक्ष्यांची संख्या, एकूण पक्ष्यांच्या संख्येमध्ये मोरांची संख्या पण पकडायची असते. मग बेरीज करा. 28 अधिक 16 किती आली? 44. 44 अधिक 24 68. 68 अधिक 12 80. किती आली एकूण पक्ष्याची संख्या? 80. आता टक्केवारी कशी काढायची? की मोरांची संख्या भागिले एकूण पक्ष्यांची संख्या गुणाकारामध्ये 100. तर हे अशी आपल्याला टक्केवारी काढावं लागेल. आता 16 एके 16, 16 पंचे 80 आणि इथं किती येईल? 100 भागाकारामध्ये 5. 5 एके 5, 5 दुने 10 आणि पुढचा 0. 20% पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 37 बघा काय आहे. आयताची परिमिती 38 सेंटीमीटर आहे. आयत काढून घेऊया. कधी पण बघा आकृती काढली की आपल्याला उत्तर येतं. लक्षातच ठेवायचं आकृती काढायची. मुलं आळस करतात, आकृती काढत नाहीत. लांबी किती दिली? 12. म्हणजे ही बाजू 12 आहे तर ही पण बाजू किती येईल? 12च येईल. आता एकूण किती आहे परिमिती? 38. 38 मधून 24 गेलं. किती राहिलं? 14. 14 राहिलं म्हणजे ही बाजू किती आली? 14च्या निम्मे 7. ही पण बाजू आली 14च्या निम्मे 7. तर आयताचे क्षेत्रफळ किती? आयताचे क्षेत्रफळ काय असते? आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे 12, रुंदी आहे 7. 12 7 84 चौरस सेंटीमीटर. कधी पण लक्षात ठेवायचं क्षेत्रफळ हे चौरस मध्ये असतं. कधीही लक्षात ठेवायचं. इथं जर दोन पर्याय आले 84 सेंटीमीटर आणि 84 चौरस सेंटीमीटर तर उत्तर काय येणार आहे? चौरस सेंटीमीटर येणार आहे. हे लक्षात ठेवा. कधी कधी फसवण्यासाठी तुम्हाला तसं देऊ शकतात. आता पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 38. एम ची किंमत दिली आहे 4 आणि एन ची किंमत दिली आहे 2. एम ची किंमत आहे 4 व एन ची किंमत आहे 2. एम आणि एन चा गुणाकार आणि एम आणि एन चा भागाकार काय येईल बघा. एम अधिक एन अधिक एम गुणाकार एन, एम भागाकार एन. एम ची किंमत 4, 4 आणि 2 चा गुणाकार आणि 4 भागिले 2. 4 दुने 8 आणि 4 ला 2 ने भागलं 2 येईल. बघा आधी गुणाकार आणि भागाकार करून घ्यायचं. हे मधल्यांची बेरीज कधी नसती करायची. 8 आणि 2 ची बेरीज झाली 10. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. 38 चे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 39 बघा. जॉनने 2 रिम कागदापैकी, तर हे लक्षात ठेवायचं की काय काय असतं. 1 डझन, 1 डझन म्हणजे किती असतं? 1 डझन म्हणजे 12 असतं. 1 दस्ता, 1 दस्ता म्हणजे किती कागद असतात? 24. 1 दस्ता म्हणजे 24 कागद किंवा 2 डझन असतात. मग त्यानंतर असतं 1 ग्रोस. 1 ग्रोस म्हणजे काय असतं? 144 कागद असतात किंवा 12 डझन असतात किंवा 6 दस्ता असतात. ठीक आहे. त्यानंतर असतं 1 रिम. 1 रिम म्हणजे किती असतात? 480 कागद असतात. 480 कागद म्हणजे 40 डझन असतात. 40 डझन आणि 20 दस्ता असतात. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवलं की आपलं काही चुकणार नाही. आता इथं उत्तर कशात विचारलंय आपल्याला? डझन मध्ये, दस्त्यामध्ये, ग्रोस मध्ये उत्तर विचारलंय. 2 रिम कागदापैकी 40 डझन. आता मला सांगा 1 रिम म्हणजे किती असतं? 40 डझन. 2 रिम म्हणजे किती आलं? 80 डझन. 80 डझन आलं. 80 डझन मधले 40 डझन कागद वापरले म्हणजे राहिले किती? 40 राहिले. 40 डझन वापरले व आणखी 2 दस्ते कागद छपाई करताना खराब झाले. आता 2 दस्ता म्हणजे किती असतं? 1 दस्ता म्हणजे 2 डझन. 2 दस्ते म्हणजे किती? 4 डझन. मग ह्याच्यातून 4 डझन अजून कमी होतील आणि उत्तर येईल 36 डझन. आता 36 डझन हे तर दिलंय का कुठं? कुठंच दिलेलं नाही. मग बघा 38 डझन उत्तर येणार नाही. 39 डझन येणार नाही. दस्ते, दस्तेमध्ये उत्तर येईल का बघा. 1 दस्ता म्हणजे किती असतं? 2 डझन. 20 दस्ते म्हणजे किती येईल? 40 डझन येईल का? नाही येणार. मग राहिलं ग्रोस. 1 ग्रोस म्हणजे किती असतं? 12 डझन. 3 ग्रोस म्हणजे किती येईल? 12 36. 36 डझन पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाची उत्तर येईल. तर हा टेबल लक्षात ठेवा.
हा टेबल लक्षात ठेवला की आपला प्रश्न चुकत नाही. पेपरला रिम दस्त्यावर प्रत्येक वर्षी प्रश्न आहे, त्याच्यामुळे हा टेबल विसरून चालणार नाही. आता पुढे बघा 40 दशक. 40 दशक म्हणजे 40 वर एक शून्य, दशक म्हणजे काय असतो एक शून्य, शतक म्हणजे दोन शून्य, असं लक्षात ठेवा. आणि 10 दशक त्याच्यावर पण एक शून्य, मग इथे येईल 4 एके 4, 1 2 3 4, 1 2 3 4 असं आहे. मग 400 दशक म्हणजे हे तर एक शून्य येईल फक्त, इथं किती शून्य 4, म्हणजे हे उत्तर येईल का नाही. हजारला किती शून्य असतात 3, एकूण किती शून्य झाले 5, हे येईल का, हे पण येणार नाही. 4000 दशक म्हणजे इथे एक शून्य वाढवा, 1 2 3 4, तर हे उत्तर येईल का, हे उत्तर येईल. आणि पुढे 40 दशक म्हणजे 1 2 किती शून्य आले 3, हे पण उत्तर येणार नाही, उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. 40चं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2. आता 41चा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो. आता रेखांकित किती भाग केलाय, 1 2 3, किती भागापैकी, 9 भागापैकी. 3/9 म्हणजेच 1/3 असतं, कारण की ह्याला 3 ने भाग जातो, उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. 41चं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 3. आता 42वा प्रश्न पाहूया. बघा, येथे काय करायचं असतं, येथे आपल्याला संख्या असे चिन्ह दिलेत, तर येथे सरळ चिन्ह ठेवायचे. येथे गुणाकारात चिन्ह ठेवायचं, पहिल्या ऑप्शन नुसार सॉल्व्ह करायचं असतंय. येथे अधिक, येथे वजा, येथे भागाकारात चिन्ह. ठीक आहे. मग पहिल्यांदा काय होईल, भागाकार होईल. 65ला 5 ने भागलं तर याच्यासाठी काय आलं 13, 13 आलं. मग गुणाकार होईल, 15 आणि 6चा गुणाकार किती आला, 15 सख्ख 90, 90 आणि 8 ची बेरीज किती आली 98, 98 मधून 13 गेलं किती आलं 85, हे किती आहे 50 आहे. म्हणजे हे उत्तर काय आहे, चुकीचं आहे. मग लगेच पुढचा पर्याय चेक करायचा, पुढचे ऑप्शन ठेवायचे. मग पहिला आहे अधिक वजा, अधिक येईल वजा येईल, गुणाकार येईल भागाकार येईल. मग मला सांगा पहिल्यांदा काय होईल, भागाकार होईल. 65ला 5 ने भागलं 13 आलं, 13 आणि मग आता 8 आणि 13चा गुणाकार होईल, 13 8 104, 104. पण येथे हे वजा चिन्ह इथं लागेल आणि 15 अधिक 6 21, 21 वजा 104 म्हणजे इथं वजा बाकी चुकीची येते, म्हणजे हे पण काय आहे, चुकीचं आहे. पुढे बघूया, पुढचं ऑप्शन ठेवून पहिला आहे वजा, मग आहे अधिक, मग गुणाकार, मग भागाकार. बघा सगळीकडे भागाकार आहे शेवटी, म्हणजे 65ला 5 ने भागलं याचं उत्तरच 13 येतं. ठीक आहे. मग 15 मधून 6 गेलं 9 आलं. ठीक आहे. आणि 13 आणि 8चा गुणाकार 104, 104 आणि 9 किती आलं 113, म्हणजे हे पण काय आहे, चुकीचंच आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. मग ते कसं येतं ते पण बघून घेऊया आपण. बघा, पहिल्यांदा अधिक चिन्ह आहे, मग गुणाकारात चिन्ह आहे, मग वजाबाकी आहे, मग भागाकार आहे. मग बघा 6 आणि 8चा गुणाकार होईल 15 अधिक 8 सख 48 आणि 15 65 आणि 5चा भागाकार किती आला 13. मग यांची बेरीज किती आली 63 वजा 13 किती उत्तर आलं 50. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. 43 नंबरचा प्रश्न पाहूया. 6 3 0 7 व 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी लहानात लहान समसंख्येची निमपट किती. आता लहानात लहान म्हणलंय आणि कसली संख्या म्हणलंय, समसंख्या, हे लक्षात घ्यायचं. आता ह्यांचे क्रमाने संख्या लिहूया आपण. 0 येईल, मग 3 0 3 4 6 7 अशी ही संख्या येईल. ही संख्या काय झाली, ही लहानात लहान संख्याचा क्रम लिहिला आपण. मग येथे 0 असल्यामुळे यांच्या आदला बदल होईल 3 0 4 आणि समसंख्या म्हणल्यामुळे यांच्या आदला बदल होईल. याची निमपट काढायची म्हणजे याला 2 ने भागायचे. याला जर 2 ने भागलं तर उत्तर काय येईल बघा, बे के बे
बेपंचे 10, इथं आलं 4, बेदुने 4, इथं आलं 7, बेत्रिक 6, 1 आणि वरून आलं 6, बेआठी 16. उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे, असा सोपा प्रश्न आहे. 43 नंबर झाला. आता 44 बघूया. आता मुलं फसतात कशात? 4:45 5:45 असं म्हणल्यानंतर तर सोपं असतं. लक्षात घ्या, आयुषने 4:45 4:45 म्हणजे 3 4 ला 25 कमी 0.25 4 लाख आहे 3,75,000. 4.25 लाख म्हणजे 3,75,000 व 65,000 65,000 म्हणजे 65,250 रुपयांची मळणी यंत्र खरेदी केले तर एकूण किती खर्च आला? यांची बेरीज येईल 0 5 2 5 आणि 5 10 हातचा 1 7 आणि 6 13 अधिक 1 14 आणि इथे येईल 4 4,40,250. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 45 नंबरचा प्रश्न बघा काय आहे. 7/17 वजा 2/51. आता इथं कंस आहे आणि येथे काय दिले? 51 51 दिले. मग इथं काय आहे? 17 आहे. मग याला पण आपल्याला काय बनवावं लागेल? 51, कारण की छेद समान असेल तरच आपण एक्झाम्पल सोडवू शकतो. मग छेद समान करताना याला कितीने गुणावं लागेल? 3 ने. मग छेदाला 3 ने गुणलं तर अंशाला पण काय करावं लागेल? 3 नेच गुणावं लागेल. मग 21/51 मधून कोणती संख्या गेल्यावर 2/51 येईल? बघा, 21 मधून काय गेल्यावर 2 येईल? 19. म्हणजे ह्या बॉक्सच्या ठिकाणी काय येईल? 19/51. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 46. सई दररोज सकाळी 112 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेला 5 फेऱ्या मारते. अशी बाग आहे चौरसाकृती आणि 112 मीटर बाजू आहे. म्हणजे एक फेरी मारण्यासाठी एका फेरीसाठी तिला 448 मीटर, म्हणजे एक फेरी ज्यावेळेस कंप्लीट करते ती त्यावेळेस तिला 448 मीटर चालावं लागतं. मग अशा त्या किती फेऱ्या मारते? 448च्या 5. 448 आणि 5चा गुणाकार होईल 8×5 40, 4×5 20, 20×4 24, 4×5 अधिक 2 22. म्हणजे 2240 मीटर, म्हणजेच 2 किलोमीटर आणि 240 मीटर आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी 10:20 निघाली व दुसऱ्या दिवशी मंगळवारी 2:15 अमरावतीला पोहोचली, तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यासाठी किती वेळ लागला? मग निघाली कधी? सोमवारी. आणि पोहोचली कधी? मंगळवारी. ठीक आहे, निघाली कधी? सकाळी 10:20 आणि पोहोचली कधी? दुपारी 2:15. मग मला सांगा, सोमवारी 10:20 ते मंगळवार 10:20 सकाळचे, यांच्यामध्ये किती वेळ असतो? 24 तास. यांच्यामध्ये किती वेळ असतो? 24 तास असतो. म्हणजे सोमवार ते मंगळवार किती झाले? हे 24 तास झाले. मग बघा, 2 आणि उरले किती? 2 तास 15 मिनिट वजा 10 तास 20 मिनिट यांची आपल्याला करावं लागेल 20 वजा बाकी. आता 2 मधून 10 जात नाही, पण हा दुपार नंतरचा टाइम आहे, त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यात मिसळायचे 12. 12 अधिक 2 किती झालं? 14. 14 तास 15 मिनिटं मधून 10 तास 20 मिनिटं कमी करायचे. मग पुढे बघा, 15तून 20 जात नाही, म्हणून इथून हातचा घ्यावा लागेल. इथे येईल 13 आणि इथं हातचा किती जाईल? 60 मिसळलं जाईल, कारण की 1 तास म्हणजे 60 मिनिटं. 60 अधिक 15 75. आता 5तून 5 जाईल, 7तून 2 गेले 5 आणि 13तून 10 गेले 3, म्हणजे 3 तास 55 मिनिट लागले. म्हणजे 24 तास अधिक 3 तास 55 मिनिट म्हणजे किती वेळ लागला? 27 तास 55 मिनिट.
पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 48 पाहूया. बघा, प अधिक 4 ही विषम संख्या आहे, तर त्यानंतर क्रमाने येणारी 7वी समसंख्या कोणती? आता समसंख्या शोधायचे. मग प अधिक 4 मध्ये एक मिसळलं की पहिली समसंख्या मिळेल. मग राहिल्या किती समसंख्या? एकूण 7 शोधायच्यात. राहिल्या किती? 6. ही कसली संख्या आहे? विषम. विषम आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक मिसळला. जर सम असती तर त्याच्यामध्ये 7ची दुप्पट 14 केली असती आपण. मग ही पहिली सम मिळाली. मग आता राहिल्या किती? 6. 6ची दुप्पट किती येईल? 12. प अधिक 4 अधिक 1 अधिक 12 असेल. 4 आणि 1 5. 5 अधिक 12 17. प अधिक 17 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 49. एक कपाट 5,650 रुपयांना विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट 8,350 रुपयास विकल्यास होतो, तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती? सोपं असतं. जेवढा नफा तेवढा तोटा जर होत असेल तर या दोघांची करायची असते बेरीज. काय करायची असते? यांची बेरीज. बघा, 5 अधिक 5 10, 6 4 10, 8 आणि 5 13 आणि 1 14. 14,000 काय येईल? नफा तोटाची बेरीज केल्यानंतर. आणि ह्या 14,000ला जर आपण 2 ने भागले तर काय येईल? त्याची खरेदी किंमत. काय करायचं? दोघांची बेरीज करायची आणि त्याला 2 ने भागायचं. सहज उत्तर निघतं. पर्याय क्रमांक 4. आणि आजच्या लेक्चरचा हा आपला शेवटचा प्रश्न आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण पुढचे प्रश्न म्हणजे 50 नंतरचे प्रश्न कसे येतील पेपरला तर ते घेऊन येत आहोत. तर 25-25 प्रश्नांची आपण ही सिरीज चालू करूया. 25-25 प्रश्न करत आपण किती एक 250-300 पेक्षा जास्त प्रश्न सॉल्व्ह करूया. म्हणजे तुम्हाला इयत्ता 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना कोणतेही प्रश्न अवघड जाणार नाहीत, सहज सुटतील. तर सगळ्या टाईपचे प्रश्न होतील येथे कवर. शेवटचा प्रश्न. 200 रुपयांच्या 40 नोटा देऊन 500 रुपयांच्या किती नोटा येतील? आता 200 रुपयाच्या 40 नोटा म्हणजे 200 आणि 40चा गुणाकार करावा लागेल. किती आला? 4 दुने 8, 8,000. आणि ह्या 8,000ला आपल्याला कितीने भागावं लागेल? 500ने. 500ने भागताना ह्या 2 शून्याला 2 शून्य जातील. 80 भागिले 5 येईल. 5 ने 80ला भागलं तर 16 पंचे 80 असतं. उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. तर अशा पद्धतीने जे आपला स्कॉलरशिपचा पेपर आहे 2026चा 22 फेब्रुवारीला कसा येणार आहे तर त्याचे पहिले महत्वाचे 25 प्रश्न सॉल्व्ह झालेले आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण पुढील 25 प्रश्न सॉल्व्ह करूया आणि ही सिरीज कंटिन्यू ठेवूया. म्हणजे तुम्हाला येणारा पेपर खूप सोपा जाईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.